नमस्कार. मिशन आरंभाच्या आजच्या या सत्रामध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक असं स्वागत आहे. तर आपण काल बुद्धिमत्तेची जानेवारी 2025 ची प्रश्नपत्रिका सोडवत होतो. त्याच्या पुढेच आपण कंटिन्यू करणार आहोत. पाहूया आपल्या प्रश्नाकडे आपण. पुढे दिलेल्या आकृतीत किती चौकोन आहेत? भूमितीवर आधारित हा तुमच्या बौद्धिक कौशल्याचा असा एक प्रश्न आहे. पुढे दिलेल्या आकृतीत किती चौकोन आहेत? आकृती अगदी सोपी आहे. या आकृतीचं निरीक्षण केलं आणि एकूण चौकोन मोजण्याची पद्धत जर वापरली तर याचं आपण उत्तर पटकन काढू शकतो. आडवा जो हा आहे चौकोन, यामध्ये 1, 2, 3 भाग पडतात. म्हणजे 3 आणि 2, 5, 6 चौकोन इथं झालेले आहेत. आणि त्यामध्येच आपण पाहूया या उभ्या चौकोनामध्ये 1, 2 आणि 3 म्हणजे 3 आणि 2 5 आणि 6 यांची बेरीज केली आपण तर हे अधिक 6 हे चौकोन म्हणजे एकूण 12 चौकोन झालेले आहेत. परंतु यामध्ये जर आपण पाहिलं तर हा 2 नंबरचा चौकोन आपला हा पुन्हा एकदा डबल येतोय आहे. म्हणून यामध्ये आपल्याला 1 वजा करायचा म्हणजे आपले एकूण 11 चौकोन झालेले आहेत. म्हणजे आपला पर्याय क्रमांक 3 यामध्ये होईल. छप्पन्न ते 57 साठी त्यांनी सूचना दिलेली. पहा की पुढील प्रश्नात अक्षरांची आणि अंकांची लयबद्ध मालिका दिलेली आहे. या मालिकेतील गाळलेले अक्षर अंक त्याच क्रमाने एका पर्यायात दिलेले आहेत. ते अचूक निवडायचे आहे. आपण याला थोडंसं झूम करून पाहूया. ओके, पहा इथे अक्षर मालिका दिलेली आहे आणि काही अक्षर त्याच्यातली गाळलेली आहेत. सर्वप्रथम आपण काय करायचं की अशा प्रश्नामध्ये एक ठराविक प्रकारचा अक्षरांचा संच पुन्हा पुन्हा रिपीट होत असतो. आपण त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष देऊन ते पाहायचं आहे. पहा इथे फक्त आपण जर पाहिलं तर आपल्याला ए आणि बी ही अक्षरं दिसतात आणि याच्यातही जर रिपीट केलं इथे तर आपल्याला पहा ए आणि बी या ठिकाणी जर पाहिलं तर ए आणि बी पुन्हा ए आणि बी. तर या पद्धतीने इथे पण एक अक्षर काढून बी आणि इथे पुन्हा ए घेऊन एक अक्षर काढून म्हणजे एक तर अक्षर आपल्याला फक्त 2 ए आणि बी आणि ते पुन्हा पुन्हा रिपीट झालेले आहेत. हाच अक्षरक्रम आपण जर लक्षात घेतला तर या ए नंतर इथे येईल बी, पुन्हा ए, पुन्हा इथे येईल बी, ए बी, पुन्हा ए बी. म्हणजे आपल्याला अक्षरांचा संच पाहिजे बी बी आणि हा पर्याय आपल्याकडे आहे पर्याय क्रमांक 4 बी ए बी. ही ऍक्च्युअली जर आपण ठेवली तर आपली ही अक्षर मालिका आपली पुन्हा व्यवस्थित होत आहे आणि मग आपल्याला आपलं उत्तर मिळालं पर्याय क्रमांक 4. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 57 कडे. ए डॅश सी डॅश ए बी डॅश सी सी डॅश डी ए डॅश बी डॅश सी सी डी. या अक्षरमालेचं जर निरीक्षण केलं तुम्ही तर शेवटचा जो हा संच आलेला आहे हा इथे तुम्ही जर पाहिलं तर हा डी 3 वेळा आलेला आहे, बी 3 वेळेला आलेला आहे. म्हणजे शेवटी हा 3 वेळेचा संच येणार आहे. मग आपण सुरुवातीपासून पाहूया. या ठिकाणी ए सी आणि बी म्हणजे इथे आपलं असू शकतं बी. त्यानंतर या इथे
आपण असं जर भाग पाडले तर हा पहिला संच झाल्यानंतर ए ए म्हणजे दोनदा जे अक्षर आले म्हणजे इथं बी बी असं असेल, सी सी आणि हा डी डी म्हणजे इथं तुमचा दुसरा संच कंप्लीट होतोय. तिसरा जर आपण पाहिलं तर जसं इथे आपल्याला ही अक्षरे दिसत आहेत म्हणजे इथं ए बी डी बी आणि इथे सी 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 डी 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 म्हणजे आपल्याला अक्षरांचा समूह लागेल बी बी डी ए सी. तर बी डी यामध्ये बी डी आहे हा कॅन्सल, ए बी आहे हा कॅन्सल, बी बी इथे एकाच पर्यायामध्ये बी डी आणि मग डी ए सी आहे म्हणजे आपला हा पर्याय बरोबर आहे. म्हणजे आपल्याला क्रमांक पर्याय क्रमांक आपल्याला 2 मिळाले आपल्या उत्तराचं. पुढच्या प्रश्नाकडे आपण बोलूया. खालील अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील कितव्या क्रमांकाच्या अक्षरापासून खालील शब्दांचे समानार्थी शब्द तयार होतात. 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत. इथं पर्याय 1 1 4 1 2 3 5 आणि 4 3 असे दिलेले आहेत आणि समानार्थी शब्द ज्यांचे शोधायचे आहेत ते 3 आणि हे असं आहे. आता यामध्ये आपण त्या अक्षरांकडे जर पाहिलं तर निरीक्षणानंतर आपण याचा शब्द लगेच सांगू शकतो. शब्द तयार होईल पहा याचा दुःख निवारण. दुःख निवारण. आता यामध्ये त्यांनी पहिला काय शब्द दित, दितचा समानार्थी शब्द यामध्ये आपण वार म्हणजे पहिलं दुसरं तिसरं चौथं आणि पाचवं. तर याच्यामध्ये आपल्या शब्द जरी ते चौथा आणि पाचवा आलेला असलं तरी वार वा शब्दाला इथे एक अक्षर एक नंबर द्यायचा आहे. इथे 1 2 3 4 5 आणि 6 असे नंबर आहे आणि आता वार म्हटल्यानंतर इथं हा 1 आणि हा 2 नंबरचा र म्हणजे याच्यासाठी आपल्याला नंबर मिळत आहे. वाचा नंबर पहिला आणि र चा दुसरा म्हणजे 1 आणि 2. 1 आणि 2 या पर्याय क्रमांक 2 मध्ये आले म्हणजे आपला एक पर्याय आपल्याला मिळाला 1 आणि 2. दुसरा शब्द आहे खेद. खेद म्हणजे दुःख. दुःखाचा जर आपण पाहिलं तर दुःख हा शब्द इथं दूचा 3 आणि खचा 5. तर असा पर्याय क्रमांक आपल्याकडे 3 क्रमांक आहे म्हणजे आपल्याला 2 पर्याय मिळाले. पर्याय क्रमांक 2 आणि 3 अशा पद्धतीने या प्रश्नाला आपण सोडवले. नीट लक्षात घ्या. आपण इथे चूक अशी करू शकतो की इथे दुःख निवारण हा शब्द आपण अतिशय योग्य तयार सुद्धा आपल्या मनामध्ये साधारणपणे असं असतं की हा पहिला हा दुसरा तिसरा चौथा पाचवा आणि 6वा याप्रमाणे आपण नंबर देऊन तो पर्याय शोधण्याचा प्रयत्न करू शकतो. पण इथे त्यांनी ऑलरेडी आपल्याला नंबर दिलेले आहेत. इथला नंबर प्रिंटिंग मिस्टेक मध्ये राहिलेला आहे. 1 2 3 4 5 आणि 6 असे नंबर दिलेले आहेत आणि त्या नंबर प्रमाणेच आपल्याला अक्षरांचे नंबर सुद्धा घ्यायचे आहेत. त्यानंतरच आपल्याला योग्य पर्यायापर्यंत पोहोचता येईल. ओके, आपण आता पुढचा प्रश्न पाहूया. खालील अक्षरमालेमध्ये कोणती अक्षरे समान वेळ आलेली आहेत? 2 अचूक पर्याय निवडायचे म्हणजे 2 अक्षरे अशी आहेत की ती समान वेळा आलेली आहेत. आता या अक्षरमालेचं जर आपण निरीक्षण केलं तर याच्यामध्ये एस आहे, एम आहे, एन आहे, पी आहे, क्यू आहे, टी आहे, ए आहे
ओके, तर ही सगळी अक्षरं याच्यामध्ये एवढी आहेत. प्रत्येक अक्षराचा क्रमांक मोजत न बसता आपण आपला जास्तीत जास्त वेळ वाचवण्यासाठी पर्यायाकडून जायचंय. पर्यायामध्ये एम, पी, क्यू आणि एस अशी अक्षरं दिलेली आहेत. मग आता एम किती वेळा आला, क्यू किती वेळा आला, पी किती वेळा आणि एस किती वेळा हेच आपल्याला शोधायचं आहे. यामध्ये मला एम अक्षर आपण पाहूया. 1 2 1 2 3 4 एम आला 4 वेळा. त्यानंतर क्यू शोधूया. हा 1 2 3 4 हा क्यू 4 वेळा. ऑलरेडी आपल्याला उत्तर मिळत आहे एम 4 वेळा आणि क्यू 4 वेळा. तरी आपण पुढचे त्यापासून पाहूया. पी जर पाहिलं तर 1 2 3 4 5 5 वेळा आणि यस पाहिलं तर 1 2 3 4 5 आणि 6 वेळा. म्हणजे आपण सुरुवातीला जे उत्तर आपलं फिक्स केलेलं होतं की पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2 म्हणजे एम आणि क्यू ही अक्षरं समान वेळा म्हणजे 4 वेळा आलेली आहेत. या पद्धतीने हे उदाहरण सोडवायचे. पुढचा प्रश्न आपण पाहूया. खालील शब्दांपासून एक म्हण तयार करा आणि या म्हणीतील दुसरा व सहावा शब्द कोणता? 2 अचूक पर्याय निवडा. पोळी, खावी, वाजवावी, ज्याची, टाळी आणि त्याची असे शब्द आहेत. म्हण आपली तयार होते. ज्याची खावी पोळी, त्याची वाजवावी टाळी. तुम्हीही पटपट सोडवत राहायचंय त्या वेळेमध्ये पटपट. त्याची वाजवावी टाळी. कदाचित माझं कुठे चुकलं तर ते पटकन आपण सजेस्ट करू शकता. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी अशी ही म्हण तयार झाली. आता या दुसरा आणि सहावा, पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा आणि सहावा म्हणजे खावी आणि टाळी. तर पर्याय क्रमांक हा 2 आणि पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे खावी आणि टाळी. खालील चिन्हांच्या मांडणीतील प्रश्नचिन्हांच्या जागी येणारे पद निवडा आणि 2 अचूक पर्याय निवडा असं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय. आता याचं निरीक्षण केलं असता तुम्हाला एक ठराविक पॅटर्न इथे लक्षात येईल. सुरुवातीला 1 2 3 4 5 6 आहे. त्याच्यात स्टार डबल झालाय हा जो आहे म्हणजे हे 5 पॅटर्न आपल्याला 5 चिन्ह त्याचेच हे पॅटर्न तयार झालेलं दिसतंय. अगदी शेवटचा जर संच पाहिला तर पहा स्टार, त्रिकोण, गोल, चौकोन आणि हा आहे असा. याच्यामध्ये ठरवत असताना आपल्याला मग याचे 5 याचे आपल्याला गट करून घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 इथे एक गट पडला. 1 2 3 4 5 इथे दुसरा. 1 2 3 4 5 इथे तिसरा आणि आपला चौथा गट ऑलरेडी पूर्ण आहे. यामध्ये पाहूया या सर्व आहे. यामध्ये मात्र आपल्याला त्रिकोण दिसत नाहीये म्हणजे इथे त्रिकोण असणार आहे. आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला ही फुलीची खूण दिसत नाहीये म्हणजे फुली आहे. आपल्याला मग काय पाहिजे तर त्रिकोण आणि या प्रकारची फुली. हा पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 यामध्ये आपल्याला असे चिन्ह मिळालेले आहेत आणि त्या पद्धतीने आपण आपल्या उत्तरापर्यंत पोहोचलेलो आहोत. तर दुसरा आणि तिसरा पर्याय याचं उत्तर आहे. आता कालच्या याच्यामध्ये आपण आरशातील प्रतिबिंबावरचे 2 प्रश्न पाहिले होते. आज पाण्यातील प्रतिबिंब आपल्याला बघायचं आहे.
आरशातील प्रतिबिंब असेल तर साधारणपणे त्याच्या पुढे रेघ ओढलेली असते आणि तिथे आरसा असं दाखवलेला असतो. मग इथे आपल्याला खालच्या बाजूला हा दिलेला आहे आणि हा हे पाण्यातलं प्रतिबिंब खालच्या बाजूला अशा पद्धतीने दिलं जातं. आता आपल्याला करताना काय करायचं की जीचं पटकन आपल्याला लक्षात येत नाही म्हणजे पाहिल्याबरोबर नजरेला, पण ए एम ई हे आपण पटकन पाहू शकतो. ईचा जसाचा कसा असणार आहे, एमचा डब्ल्यूच्या रूपामध्ये हे प्रतिबिंब पडेल आणि ए असा उलटा होईल. याच्यामध्ये साधारणपणे आपण असं पाहायचं आहे तर पाहताना सगळ्यांच्या मध्ये आपल्याला म्हणजे आपण जसा विचार केला त्याच पद्धतीने त्यांनीही विचार केला आणि फक्त आपल्याला जी या अक्षरावरूनच प्रतिमा ओळखावी लागणार आहे. जीच आपण उलट केल्यानंतर साधारणपणे ही आरशातली प्रतिमा होईल. इथे गोल होतोय, इथे हा एमच्या स्वरूपात दिलेला आहे त्यामुळे हा पर्याय आधीच कॅन्सल झाला आणि आपल्याला आपलं उत्तर मिळालं पर्याय क्रमांक 3 हा जी होती त्याच्यावरून आपल्याला हे मिळालं. ओके, प्रश्न क्रमांक 63 आपण पाहूया. गोपाळ गोविंदकडे बोट दाखवत म्हणाला त्याचे वडील माझ्या वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे तर गोविंद गोपाळचा कोण? आता गोपाळ आणि गोविंद दोघं जण दाखवायचे आहेत. गोपाळ आणि गोविंद. आता गोपाळ म्हणाला गोविंदकडे बोट दाखव. गोविंदचे वडील, गोविंदचे वडील म्हणजे त्याचे वडील माझ्या वडिलांचा, गोपाळच्या वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. आता हे वडील आणि गोपाळ याचे वडील इथे जर आपण इथे तर वडिलांचा हा मुलगा गोपाळ आहे आणि त्याचं माझ्या वडिलांचा म्हणजे गोपाळ स्वतःच आहे. म्हणजे गोविंदाचे वडील हे गोपाळ स्वतःच आहे. म्हणजे गोपाळ हे गोविंदाचे सुद्धा वडील आहेत. तर गोविंद गोपाळचा कोण म्हणजे गोविंद गोपाळचा इथे मुलगा होणार आहे. नीट लक्ष द्या. पुन्हा एकदा विचार इथे येतोय. पुन्हा एकदा समजावून सांगते की गोपाळ आणि गोविंद दोघं जण आहेत. गोपाळ गोविंदकडे बोट दाखवून म्हणजे की याचे वडील कोण आहे? माझ्या वडिलांचा एकुलता एक मुलगा. एकुलता एक मुलगा म्हणजे गोविंदचे वडील हेच गोपाळ आहेत. म्हणजेच गोविंद हा गोपाळ यांचा मुलगा आहे. चौसष्ट क्रमांकाची आकृती आपण पाहूया. 64चं एका चौरसाकृती कागदाला घडी घातल्यावर दिसणारी आकृती प्रश्न आकृतीत दाखवली आहे. घडी उघडल्यावर कसा दिसेल ते आकृतीतून शोधायचं आहे आपल्याला. पहा 64 आणि 65 साठी सेम प्रश्न आहे. आता या ठिकाणी जे दिलेले आहे तर इथे हा त्रिकोण आहे आणि या ठिकाणी एक मोठी आणि एक छोटी अशी रेघ दिलेली आहे. आपल्याला पडताना हेच पाहिजे शिवाय कोणती कोण आहे हा असा. मग हा जर कंप्लीट केला आपण तर प्रत्येक ठिकाणी असा त्रिकोण येणार आहे. त्यानंतर प्रत्येक ठिकाणी हे असं रंगवले जाऊन चौकोन तयार होणार आहे. साधारणपणे 14 आकृती तयार होणार आहे. आपण जर आकृती पाहिली तर तिसऱ्या याच्यामध्ये समोर चौकोन आपल्याला दाखवण्यासाठी दिसतोय आणि मग हा पर्याय कॅन्सल होतो. या पर्यायामध्ये पाहिलं तर दोन्ही ठिकाणी समान लांबीच्या या रेषा दिसत आहेत त्यामुळे हा पर्याय कॅन्सल होतो.
या ठिकाणी काही आपण इथं फक्त या ठिकाणी वर आणि खालच्या बाजूलाच त्या लहान मोठ्या रेषा आलेल्या आहेत म्हणून हाही पर्याय कॅन्सल होतो. आणि पर्याय क्रमांक 1 मध्ये बघा बरोबर मध्यभागी हा चौरसाकृती आकार तयार झालाय आणि शिवाय एक लहान आणि एक मोठी अशा पद्धतीने तिथं या रेघा पण चारही बाजूला आहेत आणि हाही आकार चारही बाजूला आहे. म्हणजे आपल्याला उत्तर मिळालं पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 65व्या प्रश्नाकडे आपण वळूया. कागदाला घडी घातलेली आहे. या कागदाची घडी आपण साधारणपणे पूर्ण उघडण्याची सुद्धा आपल्याला गरज लागणार नाही. इथे पहिल्या अक्षराचं आपल्या लक्षात येते की 4 भाग पाडलेले 2 वेळा याची घडी घातलेली आहे आणि त्यामुळे हा भाग अर्धा जरी बिघडला तरी इथे असा येणार आहे. म्हणजे असाच भाग इथे येऊन या पद्धतीची ही आकृती याची तयार होईल. या पद्धतीची आकृती आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसते आहे पहा. या ठिकाणी इथे हा जो आकार आहे हा बरोबर नाही म्हणजे इकडून यायला हवा होता त्यामुळे हा पर्याय कॅन्सल झाला. या पर्यायामध्ये इथे सुद्धा चुकीचं आलेलं आहे. हे जसं या ठिकाणी आहे त्या पद्धतीने नाही म्हणून हा पर्याय कॅन्सल झाला. आणि या ठिकाणी पण इकडून ही घडी यायला पाहिजे होती अशी ती घडी आलेली नाही म्हणून हा पर्याय पण कॅन्सल झाला. आणि आपण आपल्या उत्तरापर्यंत पोहोचलो. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 66 ते 68 साठी सूचना आहे. क्रमांक प्रश्नांच्या जागी कोणता योग्य पर्याय येईल? DHLT आणि प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता येईल ते याच्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा समोर आपल्या अक्षरमाला आणून लागेल. पहा या अक्षरमालेमध्ये पहा पहिलं अक्षर आहे D. पहिलं अक्षर आहे D. त्यानंतर आहे H म्हणजे मध्ये 3 अक्षरं सुटलेली आहेत. 3 अक्षरांचा गॅप दिसतोय. त्यानंतर आहे L. इथेही 3 अक्षरं म्हणजे आपल्या याच्यामध्ये पॅटर्न असं आहे की एका अक्षराने 3 अक्षरासोबत चौथा अक्षर घेतलेला आहे. MNO आणि P इथे P आलेला आहे म्हणजे याचा अर्थ आपल्याला QRS जाऊन पुढचं अक्षर हे T येणार आहे. म्हणजे आपला पर्याय क्रमांक 4 T हे याचं उत्तर होईल. किंवा या पद्धतीने न सोडवता आपल्याला म्हणजे तुम्हाला असतील की D चा नंबर 4 आहे, H चा 8 आहे, L चा 12 आहे, P चा 16 आहे. मग आपण 20वा अक्षर घ्यायचं म्हणजे 4 अंक 8 अंक 12 अंक 16 अंक 20 या पद्धतीने 20वा अक्षर आपलं येते T. या 5 चौथ्या गटातलं शेवटचं अक्षर. म्हणजे तुम्ही अक्षर मोजून जरी याचं उत्तर लिहिलं तरी तुम्ही त्या उत्तरापर्यंत पोहोचणार आहात. अगदीच त्यावेळेला फक्त लक्षात येत नसतील अक्षरांचे नंबर तर तुम्ही अक्षरमालेचा वापर करून सुद्धा त्याचं उत्तर काढू शकता. त्यानंतर दुसरा आपण पाहूया. मी किंचित थोडंसं नोट करते इथे 11, 13, 9, 15, 7 प्रश्नचिन्ह आणि 5 प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल हे आपल्याला बघायचं आहे. आपण सुरुवातीला जर पाहिलं तर 11 मध्ये 11 आणि अधिक 2 13, 13 वजा 4 बरोबर 9, 9 आणि अधिक 6 म्हणजे हा पॅटर्न खाली आपल्याला योग्य वाटत नाही. तर आपण काय करूया इथे हा 7 घेतला प्लस 7 तर इथे होणार आहे 15 8 7 म्हणजे -8. मग आता इथे अधिक 2 अधिक 6 या पद्धतीने करावं लागणार आहे. अधिक 2 अधिक 6 म्हणजे
अधिक 10 इथे करावे लागतील. मग त्या पद्धतीने जर आपण पाहिलं तर अगदी दोन दोन गट जर काढले तर आपलं होऊ शकतं. मी एक वेगळ्या रंगाने दाखवते म्हणजे त्या पद्धतीने पटपट सुचेल. हे 11, 9, 7, 5 म्हणजे दोन दोन ने वजा करत इथं गेलेले आहे. 11, 9, 15, 7 आणि 5 दोन दोन ने वजा झालेले आहे, -2 होत गेले. आणि दुसरं जर आपण पाहिलं तर 13, 15 आणि इथे आपल्याला यायला हवं 17. म्हणजे जसं इथे +2, +6, +4 परत करायचे म्हणजे इथं +7 केले, +10 केले, 6 +10 4 म्हणजे 10 केले तर 7 आणि 10 17. आता ही पॅटर्न इथे तयार होणार आहे. म्हणजे खास पॅटर्न फक्त आपण अक्षरांचे जर गट काढले तर ते पटकन आपल्याला सुचतं. तर इथे -2 आणि इथे मात्र +2 केलेला आहे याच्यामध्ये आणि +2 केल्यानंतर 15, 2, 17 आपल्याला आपला पर्याय क्रमांक 1 इथे मिळतो आहे. पर्याय क्रमांक 17, पर्याय क्रमांक 1 + 17. आता त्याच्या पुढचा आपण प्रश्न पाहूया. 480, 160, 240, 80 आणि 120. याचं निरीक्षण केलं की आपल्याला ते पटकन लक्षात येणार आहे. पहा वरील प्रमाणेच आपण अगदी याचा पॅटर्न त्याचा 480, 240 म्हणजे किती झाले त्याचे 2 ने भागले याला याचे परत किती झाले 120 म्हणजे इथं -120 तुम्ही करत आलात आणि इथे 160 इथे पण निम्मे झाले म्हणजे इथं -80 होत गेले. 160 चे निम्मे 80 आणि 80 चे निम्मे इथे येतील 40. म्हणजे इथे जसं निम्मे निम्मे करत गेलो आपण त्या पद्धतीने इथं निम्मे करत गेल्यानंतर म्हणजे 2 ने भागल्यानंतर तिथं आपल्याला उत्तर मिळतं 40 आणि आपण आपल्या उत्तरापर्यंत पोहोचतो. पर्याय क्रमांक 1 40 च्या दरम्यान. आता हा प्रश्न थोडासा ट्रिकी आहे. पहा व्यवस्थित लक्ष देऊन पहा. अमर उत्तरेकडे तोंड उभा आहे. प्रथम तो 90 अंश कोनात उजवीकडे वळतो व 5 मीटर अंतर जातो. त्यानंतर 90 अंश कोनात उजवीकडे वळून 9 मीटर अंतर जातो. नंतर डावीकडे 90 अंश कोनात वळून 10 मीटर अंतर ओके 10 मीटर अंतर जातो. नंतर डावीकडे 17 मीटर जातो तर तो त्यांच्या मूळ ठिकाणापासून किती अंतरावर असेल. आता हा आपण स्वतःच्या घरापासून म्हणा किंवा ज्या ठिकाणी उभा आहे तिथून तो किती वेळा काटकोनात वळाला आणि किती अंतर गेला हे दिलेलं आहे. सर्वप्रथम या प्रश्नासाठी जर आपल्याला काय पाहिजे असेल तर मूळ दिशांचं ज्ञान. आपल्या दिशा आहेत पहा उजव्या हाताला आपण सुरू करूया. उजव्या हाताचा खालचा कोपरा म्हणजे आग्नेय दिशा असते. आ द नै प वा उ ई आणि इथे पू. आता अमोल उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. आपण घेऊया अमर इथे उभा आहे. इथे उभा आहे त्याचं तोंड हे उत्तरेकडे आहे हे आपण लक्षात घेऊया. म्हणजे त्याच्या उजव्या हाताला पूर्व दिशा आहे आणि डाव्या हाताला पश्चिम दिशा आहे हेही इथे लक्षात घ्यावं लागेल. प्रथम तो 90 अंश कोनात उजवीकडे वळतो. या ठिकाणी तो
पहा इथे आपण छोटासा दाखवूया. या ठिकाणी अमर उभा आहे उजवीकडे तोंड करून. प्रथम तो 90° कोनात उजवीकडे वळतो. आता त्याची उजवी बाजू म्हणजे पूर्वेकडे आहे. तो पूर्वेकडे इकडे वळणार आहे. किती 90° कोनामध्ये, म्हणजे इकडे तोंड आले तर बरोबर त्याचं पूर्वेकडे तोंड होईल आणि 5 मीटर अंतर जातं. या ठिकाणापर्यंत आपण समजूया 5 मीटर अंतर झालेलं आहे. आता त्यानंतर 90° कोनात उजवीकडे वळतो. या ठिकाणी गेल्यानंतर पहा त्याचं तोंड पूर्व दिशेला होणार आहे. आता त्याची उजवी बाजू इकडे दक्षिणेला आहे आणि डावी बाजू उत्तरेला आहे. मग तो उजवीकडे वळून 9 मीटर अंतर जातो. उजवीकडे 90° वळल्यानंतर तो उत्तरेकडे जातोय आणि किती मीटर जातोय तो, तर 9 मीटर अंतर जातोय. या ठिकाणी पुन्हा एकदा त्याच्या उजवीला डाव्या बाजूला पश्चिम दिशा आलेली. नंतर डावीकडे 90° कोनात वळून 10 मीटर अंतर जातं. या डावीकडे तो वळून, डावीकडून वळून म्हणजे याच्या डावीकडे वळतो आणि या ठिकाणावरून 90° वळून तो हे 5 आणि परत 5 पुढे अशा पद्धतीने तो 10 मीटर अंतरावर जातो. नंतर डावीकडे काटकोनात वळून, आता इथे जर पाहिलं तर त्याच्या उजव्या बाजूला आपली उत्तर दिशा आहे आणि डाव्या बाजूला नैऋत्य दिशा आहे. त्यांनी सांगितलंय की डावीकडे काटकोनात वळून म्हणजे तो पुन्हा या ठिकाणी वळून 17 मीटर अंतर जातो. डावीकडे 10 मीटर आणि डावीकडे काटकोनात वळून तो 17 मीटर जातो. 9 आणि इथे 17. तर त्याच्या मूळ ठिकाणापासून तो किती अंतरावर आहे. आपल्याला हे मूळ ठिकाण या ठिकाणचं हे अंतर काढायचं आहे. पहा या ठिकाणावरून तो या ठिकाणी किती अंतरावर आलेला आहे. आपण जर पाहिलं तर इथं एक आकृती अशी तयार होते बघा. हे 9 मीटर आहे म्हणून हे 9 मीटर, हे 9 मीटर, 17 मधून 9 गेले म्हणजे हे 8 मीटर झाले. हे 10 मीटर, 10 मध्ये 5 मीटर गेले, हे 5 झाले. सॉरी, हा प्रश्न आपण काल मी एक सांगितलं होतं पहा की ज्या वेळेला एखाद्या ठिकाणी आपण थोडस व्हायबल होतो आणि 30 सेकंदाच्या पुढे आपला वेळ जातो, तर त्यावेळेला तो प्रश्न आपण बाजूला ठेवायचा आणि पुढचे प्रश्न सोडवत राहायचे. पुढचे सोडवून घेऊन मग उरलेल्या वेळामध्ये या प्रश्नाकडे यायचं. तर आपण हा 69वा प्रश्न आपण तसा बाजूला ठेवूया आणि तो पुन्हा त्याच्या पाशी म्हणजे तुम्हाला हा समज व्हावा की न सुटलेले प्रश्न आपण पुन्हा सोडवणार आहोत बाजूला ठेवून. आधी पुढचे जे सोपे आहेत आणि त्यांचे मार्ग आपल्याला कंपास देणार आहे ते प्रश्न आपण सोडवून घेऊया. या प्रश्नाकडे पुन्हा आपण शेवटी येतोय, सोडून देणार नाहीत आपण हा प्रश्न. 70वा जो प्रश्न खाली दाखवलेल्या संख्यांमधील गणिती संबंध लक्षात घेऊन प्रश्न चिन्हाच्या जागी येणारे मोजके. आता या बिंदू त्रिकोणामध्ये या संख्यांमध्ये एक संबंध दिलेला आहे. तो संबंध आपण लक्षात घ्यायचा आहे. साधारणपणे पहा 5चा वर्ग, 3चा वर्ग आणि 8चा वर्ग. तर 5 म्हणजे 25, 3चा वर्ग 9 आणि 8चा वर्ग 64. तर 9 5 14 18 पण इथे आपल्या इथे 6 आहे त्यामुळे हे येणार नाही.
ओके, इथे एक दुसरा संबंध आपण एक लक्षात घेऊ शकतो का? 5 गुणिले 3 गुणिले 8 गुणिले 5, 5 गुणिले 3 गुणिले 8 म्हणजे हा गुणाकार, आणि त्याच्यामध्ये 5 अधिक 3 अधिक 8, 5 3 15, 15 8 120 अधिक 5 13 3 16 म्हणजे 136. हा संबंध किती बरोबर लागला यामध्ये लागतोय का आपण पाहूया. जर लागला तर पुढचं न सोडवता आपण त्याच पद्धतीने करू शकतो. 3 9 27, 27 दुने 54 आणि 9 3 12 2 14, 54 अधिक 14 बरोबर 68 इथे टाकलाय. इथे 2 करून लगेच आपण खात्री करून घेऊया. 5 चौक 20, 20 आणि 120 आणि 6 4 10 5 15, 120 आणि 15 135 बरोबर होते. आणि म्हणजे हा संबंध इथे लागू होणार आहे. मग याच्यासाठीच आपण पाहूया 7 गुणिले 8 गुणिले 3, आणि अधिक यांची बेरीज 3 8 सॉरी 3 आणि 8 आणि 7, 7 अधिक 8 अधिक 3 ही बेरीज होते 7 7 आणि 8 15 3 18 आणि अधिक 168. आता इथे 7 अधिक 56 56 तरी 168. इथे 8 आहे आणि 8 आहे एकच स्थानी, 8 आणि 8 16, 6 एकच स्थानी असलेला इथं पाहायचा. इथे एकच स्थानी 8 आहे, हा पर्याय कॅन्सल. इथे एकच स्थानी 6 आहे, इथं 5 आहे, हा पर्याय कॅन्सल. आणि इथं 7 आहे, हा ही पर्याय कॅन्सल. म्हणून आपण आपल्या उत्तरापर्यंत पोहोचतो 186, पर्याय क्रमांक 2. खालील प्रश्न आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायामधून निवडा. प्रश्नाकृती पाहायची आणि प्रश्न आकृतीतला कालच मी स्पष्ट केलं होतं. मी मागे सुद्धा आकृत्यांचं म्हणजे तंतोतंत आकृती बघा या सराव संचामध्ये आपण पाहिलं होतं की एक एक भाग घ्यायचा आकृतीचा आणि एक एक आकृती एलिमिनेट करीत जायची, आपल्याला शेवटी आपण मिळते. आपण सगळ्यात आधी या आकृतीमध्ये काय पाहूया. कारण हे गोलाकार आहे. पहिल्या आकृतीमध्ये कारण त्रिकोणाकृती आहे म्हणजे पहिला पर्याय दिसून त्याला इथे गोलाकार आहे, इथे गोलाकार, इथे गोलाकार. ओके, आपण आता टिकरी घेऊया. आणि टिकरी इथे टिकरी आहे, इथे सॉरी हा पर्याय कॅन्सल झालेला आहे. इथे टिकरी आहे रिकामी, पण इथे मात्र भरीव आहे, त्यामुळे हा पर्याय आपला कॅन्सल झाला. इथे टिकरी आपल्याला पाहिजे तशी आहे म्हणजे या ठिकाणी आहे. आता आपण साधे सोपे जे आहे नाट करूया. नाट या पर्यायामध्ये आपल्या प्रश्नातून दिसत आहे, इथे पण आहे. आता आपण हे दोन घेऊया. ओठांचा जो भाग आहे आयताकृती आहे, या ठिकाणी आयताकृती, या ठिकाणी त्रिकोणाकृती आहे म्हणजे हा पर्याय कॅन्सल झाला आणि आपण आपल्या उत्तरापर्यंत पोहोचलो. पर्याय क्रमांक 2. आकृत्यात मधला पुढचा भाग आहे पहा. काही प्रश्न आकृतीचा अपूर्ण भाग पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारी आकृती पर्यायामधून निवडा. आपण याच ठिकाणी पटकन ती आकृती पूर्ण करून घेऊ शकतो आणि तो भागात घेऊ शकतो. वर्तुळाकृती असं असणार आहे. इथं टिंब आहे, त्यानंतर ही आकृती जोडलेली आहे आणि ही इथे जोडलेली आहे, इथं टिंब आहे. म्हणजे आपला जो चौथा भाग असणार आहे हा या पद्धतीचा असेल. पहिल्या त्याच्यामध्ये इथं त्रिकोण दिलेला आहे म्हणून हा वर्तुळाकृती होणार आहे भाग पूर्ण, म्हणून हा पर्याय कॅन्सल झाला. याच्यात वर्तुळाकृती आहे, प्रत्येक वर्तुळामध्ये टिंब आहे. त्यानंतर हे जे दोन मध्यबिंदू जोडलेली रेषा आहे ही रेषा प्रत्येक याच्यामध्ये आहे. त्यानंतर या ठिकाणी या भागात फक्त भरलेली टिकली आहे, या ठिकाणी रिकामी टिकली आहे म्हणून हा भाग कॅन्सल झाला.
या ठिकाणी रेस्ट आणि टिकली यांची अल्पपालक केली हा कॅन्सल झाला आणि आपल्याला मिळाले पर्याय क्रमांक 4. आता पुढचे जे आहे 73 ते 95 साठी सूचना दिली. सोबत दिलेल्या अंकांच्या नमुन्याचे निरीक्षण करा आणि त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. या नमुन्याचं निरीक्षण करायचंय. पहा पहिले आहे 2, 5, 8 आणि 12. या ठिकाणी आपण थोडस वर खाली करून पाहूया. 2, 5, 8 आणि 12. याला घेतलेले आहे 3, 5, 9 आणि 12. पहा 2, 5, 8 आणि 12, 3, 5, 9 आणि 12. तर या ठिकाणी साधारण आपण म्हणू शकतो की अशाची प्रतिमा त्यांनी घेतलेली आहे. आपण पुढचा जो पॅटर्न आहे तो पाहूया. त्याचा प्रश्नाकृतीचा विचारलेला 5, 8, 12, 9. पहा 5, 8, 12 आणि 9. तर या ठिकाणी जर आपण याच पद्धतीचा पॅटर्न घ्यायला गेलो तर 5, 9, 12 आणि 8 म्हणजे त्यांचाच प्रत्यय येणार आहे. 5, 9, 12 आणि 8. आपला पर्याय आहे की आपण पाहूया. पर्याय क्रमांक 2 मध्ये ते आहे. पहा 5, 9, 12 आणि 8 हे इथे आहे. याचा पर्याय क्रमांक दुसरं हे उत्तर आहे. त्याच पद्धतीने 2, 5, 12, 15, 3, 5, 12, 14. पहा 2, 5, 12, 15. आधी आपल्याला हे क्लीन करावं लागेल. 2, 5, 12, 15, 3, 5, 12, 14. 2, 5, 12, 15, 3, 5, 12, 14 अशा प्रकारचा हा पॅटर्न आहे. हा सुद्धा साधारण आरशातील प्रतिमा म्हणता येईल अशाच पद्धतीचा आहे. तर प्रश्नाचं पाहूया आपण काय विचारलंय त्यांनी. 1, 2, 8, 11. 1, 2, 8 आणि 11. या ठिकाणी आपण पाहूया 1, 3, 9 आणि 13 अशा पद्धतीचं हे आरशातील प्रतिमेचं व्हायला पाहिजे. 1, 3, 9 आणि 13. पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. पहा 1, 3, 9 आणि 13. म्हणजे 74चा आपला आहे 1, 3, 9 आणि 13. आता 75 म्हणजे शेवटच्या प्रश्नाकडे आपण बघूया. 11, 8, 14 त्याला 13, 9, 15. 11, 8, 14. 11, 8, 14 त्याला 13, 9, 15. ही सुद्धा आरशातील प्रतिमा त्यांनी दिलेली आहे. प्रश्नाचा आपण गट संख्या समजून बघूया. 8, 4, 2 त्याला किती? 8, 4, 2. 8, 4, 2. मग इथे 8 साठी 9 येणार. 9, 6
आणि 3 या आकृतीचा हा पॅटर्न येईल. आपण आपल्या 9, 6 आणि 3 आपल्या याच्यात पर्याय आहे का आपण पाहूया. पर्याय क्रमांक 4 आहे 9, 6 आणि 3. म्हणजे आपल्याला 75व्या प्रश्नाचं उत्तर इथे आपल्याला मिळालं. आता इथे आपले सगळे प्रश्न सोडवून झालेले आहेत. वेळेमध्ये आपण असं समजूया पेपरच्या वेळेमध्ये आपले सोडवून झालेले आहेत इथपर्यंतचे. फक्त जे आपल्याला थोडेसे गोंधळात टाकणारे आहेत जिथे आपण 30 सेकंदापेक्षा जास्त वेळ थांबण्याची आवश्यकता आपल्याला होती त्या प्रश्नाकडे आपण बोलूया. पुन्हा एकदा आपण 69व्या प्रश्नाकडे आलेलो आहोत. अमर उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. प्रथम तो 90° कोनात उजवीकडे वळतो. 5 मीटर अंतर जातो. त्यानंतर 90° कोनात उजवीकडे वळून 9 मीटर अंतर जातो. नंतर डावीकडे 90° कोनात वळून 10 मीटर अंतर जातो आणि नंतर डावीकडे काटकोनात वळून 17 मीटर जातो. तर तो त्याच्या मूळ ठिकाणापासून किती अंतरावर असेल पाहूया पुन्हा एकदा. आता पुन्हा एकदा आपण इथे एक दिशा लिहून घेऊया. उत्तर दिशा घेण्यापेक्षा उत्तरेकडे तोंड करून उभा आहे म्हणजे या ठिकाणी तो अमर उभा आहे. आता त्याची उजवी दिशा जी आहे उजव्या हाताला त्याच्या पूर्व आहे आणि डाव्या हाताला पश्चिम आहे. तो 90° कोनात उजवीकडे वळाला म्हणजे तो या दिशेला वळाला उजवीकडे. इथून त्याने उजव्या बाजूला आपले हे घेतलं म्हणजे इथे त्याची उजवी आणि इथे डावी बाजू आहे. इकडे वळाला तुमचं इथं तर तो 5 मीटर अंतर गेला. या ठिकाणी 5 मीटर अंतर गेला तो इथे. त्यानंतर 90° कोनात उजवीकडे वळून 9 मीटर अंतर गेला. उजवीकडे वळाला त्याच्या या ठिकाणी उजवी बाजू खालच्या दिशेला आहे. उजवीकडे वळून तो 9 मीटर अंतरावर गेला. आता या ठिकाणी त्याची उजवी बाजू इकडे आली आणि डावी बाजू इकडे आली. आता डावीकडे 90° कोनात वळून म्हणजे या ठिकाणी तो डावीकडे 90° कोनात वळाला. करेक्ट. म्हणजे मागच्या आपण गडबडीमध्ये आपल्याला डावीकडे वळायचं आहे की आपण उजवीकडे वळालो आणि म्हणून आपल्याला उत्तर पटकन मिळत नव्हतं. तर आपण या ठिकाणी डावीकडे इथं वळाला तो आणि डावीकडे 90° कोनात वळून 10 मीटर अंतर गेला. आणि नंतर पुन्हा डावीकडे आता इथे आल्यानंतर त्याची उजवी बाजू राहिली डावी बाजू पुन्हा येईल. तर नंतर तो डावीकडे काटकोनात वळून 17 मीटर अंतर गेला. तर त्याच्या मूळ ठिकाणापासून म्हणजे जे ठिकाण आहे या मूळ ठिकाणापासून आपल्याला जे काढायचं ते मूळ ठिकाण आणि आता तू गेलेलं ठिकाण यांच्यामधलं हे अंतर आपल्याला काढायचं आहे. आणि याच्यासाठी आपल्याला आकृतीवरून स्पष्ट दिसते की आपल्याला याच्यावर पायथागोरसच्या सिद्धांताचा आपल्याला त्या प्रमेयाचा वापर करावा लागणार आहे. इथं ही आकृती आपण अशा पद्धतीने पूर्ण करून घेऊया. या ठिकाणी ही आकृती आपण केल्यानंतर ही 10 मीटर जी 10 मीटर आहे. आता इथे हे जे आहे इथं जे मिळेल हे 9 मीटर आहे त्याची 9 मीटर येईल. आता ही 9 मीटर आहे म्हणून 9 आणि 8 17 आहे 8 मीटर आहे. आता आपल्याला जो काटकोन त्रिकोण लक्षात घ्यायचा आहे पहा. हा काटकोन त्रिकोण आपला हा घ्यायचा आहे आपल्या लक्षात. म्हणजे याची एक बाजू आहे 17 मीटर आणि दुसरी बाजू आहे 10 आणि 5 15 मीटर. आणि आपल्याला काढायचा आहे त्याचा कर्ण म्हणजे मूळ ठिकाणापासून
आताच्या ठिकाणापर्यंतच त्याचं अंतर म्हणजे आपण काढणार आहोत कर्ण. आणि आपला पायथागोरसचा सोपं प्रमेय लक्षात ठेवायला कर्ण वर्ग बरोबर बाजूचा वर्ग अधिक बाजूचा वर्ग. 17चा वर्ग 289 आणि 15चा वर्ग 225. सॉरी इथे आपलं थोडस इथे परत आणखी एक मिस्टेक झाली की इथे बाजूचा वर्ग घेताना ती 8 मीटर आलेली आहे आपली. 9 आणि 8 17 15 आणि 8 इकडच्या बाजूला मी करते पहा लक्ष द्या. कर्ण वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजूचा वर्ग म्हणजे एक बाजू आहे 15 मीटर आणि दुसरी बाजू आपण वजा करून काढली ती 9 मीटर वजा करून 17 मधून 8चा वर्ग 225 अधिक 8चा वर्ग 64 यांची बेरीज लिहिली 289 आणि म्हणून कर्ण बरोबर इथे येईल 17. 17चा वर्ग आहे म्हणून आपण तेवढं 17 पर्यायामध्ये आपल्या पर्याय क्रमांक 4. पाहणे सोडवत असताना ऐन वेळेला आपल्याकडून अशा ज्या सिली मिस्टेक्स आपण म्हणतो की मी इथे कॅल्क्युलेशन करून 17 मधून 9 वजा करून 8 घेतले पण तरी घेताना 17 आले त्यामुळे आपलं उत्तर चुकत होतं. मग त्याच पद्धतीने परीक्षेमध्ये सुद्धा गडबडीमध्ये असं आपल्याकडून होऊ शकतं आणि म्हणूनच काल इथे मी सांगितलंय की मी पुन्हा सांगेन की एखाद्या प्रश्नाजवळ जर आपल्याला 30 सेकंदापेक्षा जास्त वेळ लागत असेल तर तो प्रश्न सुरुवातीला बाजूला ठेवायचा पुढचे येणारे प्रश्न सोडवून घ्यायचे आणि मग आपल्या उत्तरांकडे आपण वळायचं. ओके किती वेळ आहे? 2 मिनिटे चालेल. बोलतो सगळे हो काय मला वाटतं आपण प्रश्न जवळजवळ संपत आलेले आहेत. एखादा प्रश्न सुटला असेल तर पाहूया आपण. ओके हा प्रश्न राहिले का दिसतोय आपला. पुढील आकृतीत किती त्रिकोण आहेत? पहा आकृती मोजण्याची जी आपली पद्धत असते त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर सुरुवातीलाच आपल्याला या त्रिकोणामध्ये म्हणजे हा जर केला आहे हा 3 त्रिकोण हे दिसत आहे आणि त्यांच्यामुळे तयार झालेला हा 4था त्रिकोण मधला म्हणजे हे 4 त्रिकोण आपले झाले. आता याला ती ट्रिक आपल्याला कुठे वापरायची आणि कुठे नाही हे लक्षात घ्यावं लागणार आहे. याच्यामध्ये हा जो मधला त्रिकोण आहे हा त्रिकोण पहा एकाच पायावर उभे असणार आहे. मी काय एकाने आपले रचना दाखवते. इथं हे 3 त्रिकोण दिसत आहेत एकाच पायावर उभे असणारे आणि शिरोबिंदूतून डिवाइड झालेले म्हणून हे आपण 1 2 3 म्हणजे हे 6 होतील. हे 6 त्रिकोण झाले. नंतर 6च्या मध्ये पुन्हा त्यानंतर हा एक त्रिकोण तयार झाले ना 11 हा एक 12 हा एक 13 हा 14 त्यानंतर हा झालेला 15 हा झालेला 16 हे 16 आणि हे इथे झालेले 17 आणि हा एक 18. याशिवाय माझ्या मते अजून त्रिकोण तयार होत नाही म्हणजे एकूण इथे या ठिकाणी 18 त्रिकोण तयार होतात
पर्याय क्रमांक 2 इथे 18 याचं उत्तर येईल. त्यानंतर त्याचं पुढचं पहा. संख्या मालिका दिली आहे 1236, 2346, 3456, 4567 आणि 5686. आता या ठिकाणी जर निरीक्षण केलं संख्या मालिकेचं तर आपण म्हणजे इथं बेरीज हे केलं जातं वेळेच्या दृष्टीने. तर 1, 2, 3, 4 आणि 5. त्यानंतर 2, 3, 4, 5 आणि 6. 3, 4, 5, 6 आणि इथे 7 मध्ये होते. आणि 6, 6, 6, 6, 6. म्हणजे ही संख्या इथं घेतलं चुकीचं आहे. 5686. पर्याय क्रमांक 1. इथे आपला वेळ संपतोय आणि या पुढचे जे प्रश्न आहेत म्हणजे तुमच्या प्रश्नपत्रिका वगैरे ते सोडवून घेण्याचं तर काम चालूच राहील. तुम्हाला तुमच्या पुढील अभ्यासासाठी आणि स्कॉलरशिपच्या परीक्षेसाठी पुन्हा एकदा हार्दिक अशा शुभेच्छा. खूप छान शिकवलं. खूप छान शिकवलं मॅम.